मी डॉक्टर सायंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ यमचंद्र, महाराष्ट्र, नांदेड, इंडिया. सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, व्हेरी लीगल अँड रिकॉग्नाइज्ड अंडर द ॲक्ट 1908. आज या ठिकाणी जागतिक क्रांती हा विषय आहे. या जागतिक क्रांतीमध्ये अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे, अनेक महापुरुषांचं योगदान आहे आणि सुप्रीम सायंटिस्ट तथागत सम्यक संबुद्ध यांचं सुद्धा अनंत योगदान आहे. जागतिक क्रांती, युनिव्हर्सची क्रांती, जगाची क्रांती कशी करावी त्यांनी 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे. जगाला आज सुख आणि शांती, निरोगी जीवन आणि समस्या याचं निवारण अत्यंत काळाची गरज आहे. जागतिक क्रांती म्हटल्यानंतर जागतिक क्रांतीचा जो सिद्धांत आहे, तथागत सम्यक संबुद्धाचा जो सिद्धांत आहे, जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, त्यांनी काय सांगितलं की जागतिक क्रांती आणि मानवजातीची क्रांती, जगाची क्रांती, त्यांचे जे पालीमध्ये त्यांनी जे उद्गार काढले, पालीमध्ये पटिच्च समुत्पाद गंभीरो होती. या डिपेंडंट ओरिएंटेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, कार्यकारणभाव म्हणतो मराठीमध्ये, की प्रत्येक विश्वाला, जे विश्व आहे त्याला धम्माच्या क्रांतीची किंवा त्याला प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांताची अत्यंत गरज असते. का असते गरज? जग बदलण्यासाठी आणि जगातील मानवजात बदलण्यासाठी आणि सुख शांती प्राप्त करण्यासाठी आणि पृथ्वी तलावरती सुख प्राप्त करण्यासाठी, विश्वाला सुंदर करण्यासाठी, पृथ्वीला सुंदर करण्यासाठी आणि जीवनाचं सार्थक जे आहे बदलण्यासाठी भगवान बुद्धाचा महान सिद्धांत जो आहे प्रतित्य समुत्पाद, याचा अर्थ आपण मराठीमध्ये कार्यकारण भाव म्हणतो आणि पालीमध्ये पटिच्च समुत्पाद म्हणतो आपण. जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाने याची डिस्कवरी केली, स्वतः एनलायटनमेंट झाले, त्यांनी रिअलाइज केलं की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाचा मार्ग आहे. म्हणून प्रत्येक मानव जातीला, स्त्री जातीला या ठिकाणी बदल होण्यासाठी आणि बदलण्यासाठी आणि सुखशांतीसाठी आणि चांगलं लाईफ, आध्यात्मिक लाईफ जगण्यासाठी, मनाच्या उच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी, मनातील जशा उच्च अवस्था श्रोतापन्न, सुकृतागामी, अनागामी, या उच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी, जेव्हा ह्या उच्च अवस्था प्राप्त होतात आणि त्याचा बेस आहे प्रतित्य समुत्पाद, हे महान सिद्धांत तथागत सम्यक संबुद्धाने शोधून काढलेला. तो सर्व विश्वासाठी आहे आणि विश्व बदलण्यासाठी आहे आणि त्या सिद्धांतामुळे
त्या सिद्धांताच्या थेरीमुळे जग बदलण्याशिवाय राहत नाही. जग बदलते, जग बदलू शकतो जेव्हा आपण प्रत्यक्ष समुत्पाद अंडरस्टँड करू. ही महान डिस्कव्हरी बुद्धाने शोधून काढली. आज जगात समस्या आहेत. सुखशांतीची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, रोग निवारण्याची गरज आहे. तर जगाला सुखी ठेवण्यासाठी जगाची थेरी, जगाची शक्ती, सर्व थेरी महान आहेत, सर्व चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पण एकमेव सायंटिस्ट तथागत सम्यक समृद्ध विज्ञानाच्या कसोटीवर पण आपल्याला सिद्ध करता येतात आणि बियॉन्ड द सायन्स पण जाऊ शकतात. युनिवर्स सुद्धा तथागत सम्यक समृद्ध युनिवर्स बदलू शकतात आणि बदलता येते. कशासाठी बदलता येते? सुख शांती, रोगाची क्रांती आणि विश्वाला सुखी राहण्यासाठी महान विद्या, महान पॉवर, महान सिद्धांत तथागत सम्यक समृद्धाने शोधून काढलेला आहे. आणि यामुळे विश्वाची क्रांती होणारच आहे आणि होत असते. जेव्हा सगळ्याला हे नॉलेज येईल, सगळ्यांना माहिती होईल की बाबा त्रिपिटकमध्ये माहिती आहे, अभिधम्म पिटकमध्ये माहिती आहे. अभिधम्म पिटकमध्ये धम्मसंगिनी, सर्वश्रेष्ठ धम्मसंगिनी जो ग्रंथ आहे त्याचं जे विश्लेषण आहे, धम्मसंगिनीमध्ये तथागत सांगतात 100 कम्प्लेट्स अँड 22 ट्रिपलेट्स. तथागत सम्यक समृद्ध सांगतात ज्या विश्वाला बेटर करण्यासाठी, विश्वाची क्रांती करण्यासाठी प्रत्येक समुत्पाद, कार्यकारण भाव, निवारण धम्मा हे जे सिद्धांत आहे त्याला पंचशील पाळून त्याचा वापर करण्याची पण ताकद आहे. जेव्हा व्यक्तीचे मन अंतर बदलतात, जेव्हा त्याला 4 स्टेजेस प्राप्त होतात, 3 स्टेजेस प्राप्त होतात, 2 स्टेजेस प्राप्त होतात, तेव्हा विश्व बी बदलते. आणि निब्बाण भूमी सुद्धा जे बियॉन्ड द युनिवर्स आहे त्याला आपल्याला म्हणता येईल हे विश्व आहे. या युनिवर्सला बदलण्यासाठी तथागत सम्यक समृद्धाने महान पठाण हा पण ग्रंथ आहे, कंडिशनल रिलेशन आहे. त्याचं सोल्युशन काय विश्व बदलण्यासाठी सायंटिस्टचा पण आधार असणं गरजेचं आहे. गॅलिलोनी सुद्धा युनिवर्स सांगितलेलं आहे. कोरिलेशन केल्यानंतर तथागत सम्यक समृद्ध बिहाइंड दी सायंटिस्ट आहे. तथागत सम्यक समृद्ध कोपर्निकस सायंटिस्ट आहेत. त्यांच्यापुढे तथागत सम्यक समृद्ध कोपर्निकस सायंटिस्टच्या कोरिलेशन पुढं आहे. आणि मानव जातीची रिव्होल्युशन जी आहे, युनिव्हर्सची जी रिव्होल्युशन आहे, इंटरनल रिव्होल्युशन आहे. प्रत्येक समुत्पाद हा इंटरनल आहे आणि फार सुप्रीम आहे, ताकद आहे. म्हणून या ठिकाणी विश्वाची क्रांतीचा हा सिद्धांत जर आम्ही पाळला तर आम्ही जगाला बदलू आणि जग बदलते, जगासाठी आहे. या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो.